मनोज जरांगेंनी आपलं उपोषण स्थगित करत असल्याची आज घोषणा केलेली आहे। आंदोलन मी स्थगित करतोय, बंद करत नाहीये, असं स्पष्टीकरण सुद्धा मनोज जरांगेंनी दिलेलं आहे। यापुढे अंतरवाली सराटीमध्ये उपोषण होणार नाही असं म्हणत आता उपोषण करायचं नाही, समोरासमोर लढायचं आणि गरज पडल्यास मुंबईला जाऊन अंमलबजावणी करून येणार असा निर्धार सुद्धा मनोज जरांगे यांनी बोलून दाखवलाय। फडणवीस साहेब मराठीची गद्दारी आणि बेमानी करणार नाही। ते मराठ्यांच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करतील आणि त्यांनी नाही केलं तर मराठ्यांचे बैठक बोलून आम्ही लवकरच मुंबईला जाण्याची तारीख डिक्लेअर करणार। चौकटीतल्या ज्या मागण्या किंवा कोणीही करेल त्या मागण्या आम्ही निश्चितपणे मान्य करू। आमचं म्हणणं एवढंच आहे की शेवटी भारताचं संविधान आणि कायदा याच्या चौकटीतल्या मागण्या असल्या पाहिजेत। त्या असल्या तर जरूर त्याच्यावर योग्य प्रतिसाद हा सरकारच्या वतीनं मिळेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।